पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 158/2026 कलम 318(4), 115(2), 352, 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे फिर्यादी आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, गुजरात, हे यांचं वय 35 झालं, परंतु लग्न कोणाशी होत नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्रांना याबाबत सांगितलं होतं की मला लग्न करायचं आहे। त्यावर त्यांच्या मित्रांनी त्याला सांगितले की नागपुरात एक मुलगी आहे किंवा एक महिला आहे जी ज्यांचे लग्न होत नाही अशा लोकांचे लग्न जोडवण्याचे काम करते, अशा माहितीवरून ते नागपुरात आले होते। यातील जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे, वय 31 वर्षे, राहणार कुकरेजा बिल्डिंग जवळ, नागपूर, जरीपटका, अशी ही महिला आहे। आणि ती महिला मेयो हॉस्पिटल परिसरामध्ये सदर फिर्यादीला भेटली आणि लग्न करून देण्याचं आमिष दाखवलं, परंतु त्या मोबदल्यामध्ये काही पैसे द्यावे लागतील अशी तिने अट पण ठेवली होती। त्या मुलीला पण जी नियोजित वधू होती, म्हणजे तिचं नाव आहे नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, ही सुद्धा महिला ती सोबत घेऊन आली होती। परंतु फिर्यादीने असं सांगितलं की मुलीचं घर, तिचे आई वडील हे सगळे आम्हाला बघायचं आहे। त्यावरून सदर दोन्ही महिला आरोपी सदर फिर्यादीला कोराडी येथे घेऊन गेल्या होत्या। कोराडी येथे एका घरी त्यांनी मुली दाखवण्याचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की ठीक आहे, मी लग्नासाठी तयार आहे, परंतु तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील, असं फिर्यादीला सांगून येताना त्यांनी ATM मधून सदर फिर्यादीला 70,000 रुपये काढायला लावले आणि 70,000 रुपये त्यांच्याकडून घेतले। आणि नंतर त्यांना सांगितले की बर्डीमध्ये एक विवाह संस्था आहे, तिथे आपण जाऊयात आणि तिथे लग्न लावूयात। आणि तिथे सुद्धा पोहोचल्यानंतर ते टाळ करायला लागले। तेवढ्यात सदर जी नियोजित वधू होती, म्हणजे ज्यापूर्वी अटक झालेली नम्रता ऋतिक मालवीय, तिचा नवरा अचानक तिथे आला आणि तो त्या फिर्यादीला म्हणायला लागला की माझी पत्नी तू परत लग्न कसं काय करतोय, असं करून वादविवाद घातला। आणि सदर फिर्यादी सोबत वाद घालून तो त्याच्या पत्नीला घेऊन आणि इतर सगळ्यांनी तिथून पसार झाले। तेव्हा फिर्यादीकडून त्यांनी सोन्याचे दागिने सुद्धा घेतले होते। फिर्यादीला नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशन तहसील येथे आले होते आणि आम्ही 20 मार्च 2026 ला गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये तात्काळ आम्ही नम्रता ऋतिक मालवीय अशा एका महिलेला अटक सुद्धा केली होती। परंतु यातील जी मूळ आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे, ही आम्हाला वारंवार गुंगारा देत होती, परंतु आमचे जे PSI तपासी अधिकारी आहे PSI महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला कुठे येणार आहे। तात्काळ त्यांनी स्टाफसह जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतला आणि तिला अरेस्ट करून काल माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने 5 दिवसाचा PCR दिलेला आहे। आता या PCR दरम्यान सदर महिलेसोबत अजून कोण कोण पुरुष आणि महिला होते, यांची गँग आहे किंवा काय आहे, याच प्रकारचे गुन्हे यांनी यापूर्वी कुठल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेले आहे किंवा या महिलेवर काय काय गुन्हे दाखल आहेत याची आम्ही सखोल माहिती घेत आहोत। म्हणजे लुटेरी दुल्हन अशा स्वरूपातच हे प्रकरण आहे। एखाद्याला लग्नाचं आमिष दाखवणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडणूक करून नंतर पसारा करणे, अशा पद्धतीची ही मोडस या आरोपींची आहे। या महिला आरोपी आणि इतर पुरुष आरोपीने सुद्धा इतर अजून कुठे गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर, याची आम्ही माहिती घेत आहोत।